नागपूरच्या भऱ्या उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी ऊन पडायच्या आत आम्ही आईला गच्चीवर मदत करायला बसायचो. त्या दिवसांच्या खूप सुंदर आठवणी आहेत माझ्या. आता आमच्याकडे इकडे मेलबर्नमध्ये उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही उन्हाळ्याच्या वाळवणाचे पदार्थ केले. त्यात सगळंच काही अजूनही खास जमत नाही. थोडा ट्रायल अँड एरर्स आणि काही बेटर दॅन लास्ट इयर असं चाललंय. लग्नानंतर काही वर्ष आई कुरिअरने हे सगळं पाठवायची, पण आता असं वाटतं की जसं मी आईवर या गोष्टींसाठी अवलंबून होती तसंच माझ्या मुलांसाठी ती आई आता मी आहे. आई वडिलांनी जशा आपल्या आठवणी तयार केल्या तशाच आठवणी आपल्या मुलांसाठी तयार करणं हे आता आपल्या हातात आहे. ज्या कुटुंबात आपण वाढलो आहे त्याचं महत्व जितकं आहे तितकंच आपण उभारलेलं कुटुंबही महत्वाचं आहे, नाही का? आज मी या सगळ्या खास रेसिपीज कॅप्शनमध्ये दिल्या आहेत आणि तुमच्याकडे उन्हाळ्याचे असे पदार्थ होतात का आणि ह्यातला तुमच्या आवडीचा कोणता ते मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि अशा सुंदर व्हिडिओसाठी फॉलो करा.